स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी जशी ज्योतीची पूजा सांगितलेली आहे तुम्हाला शुक्रवारी करायला, ती आजच आहे। सकाळी सगळ्यांनी ती पूजा केली असेल अशी आशा करते। दूध साखरेचा आणि फुटाण्याचा नैवेद्य देखील दाखवला असेल। सगळ्यांकडे आज पुरण देखील असेल। पुरणाचे दिवे करून कसं मुलांना आणि देवाला ओवाळायचं तेच मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे। तर ते पुरणाचे दिवे कसे करायचे हा प्रश्न मला आला होता, तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरणाचे दिवे दाखवणार आहे। पुरण तर सगळ्यांना करायला येतं, त्याच पद्धतीनं पुरण करून घ्यायचं आहे। पुढे काय करायचे ते मी दाखवते तुम्हाला। तर या ठिकाणी तुम्हाला तामण दिसतंय आणि पुरण दिसतंय। आता आपल्याला काय करायचं आहे, हा पुरणाचा गोळा चांगला आधी जरा स्मॅश करून घ्यायचा आहे, कारण हे जे माझं पुरण आहे हे दिंडासाठी केलेलं आहे मी, त्यामुळे हे मिक्सरमधनं किंवा वाटण केलेलं नाही, हे साधं पुरण आहे। आमच्याकडे आज म्हणजे मिक्सर वगैरे लावत नाही। तुमच्याकडे लावत असतील तर तुमचं पुरण अजून चांगलं मऊ झालेलं असेल। तर आता हे सगळं पुरण तामणात घेऊया आणि त्याला असा आकार द्यायचा आहे, फक्त असा आकार। जेवढा असेल तेवढं घेऊ शकता तुम्ही। लहान मोठा आकार हा तुमच्या इच्छेवर आहे। आणि असं मधोमध त्याला उभा आकार द्यायचा आहे दोन्ही बाजूनं। हे झाल्यानंतर त्या प्रत्येक ह्याला मध्ये एक छेद करायचा आहे। छेद म्हणजे फुलवात बसेल इतका करायचा आहे, जास्त नाही। पाचचे असतात हे दिवे। 5 आता मावे ना माझ्या इथं, मला छोटं छोटं केलं पाहिजे। एक 2 3 4 आणि 5। 1 2 3 4 आणि 5। असा छान खड्डा करून घ्यायचा, ज्याच्यामध्ये तुपाची वात म्हणजे फुलवात बसू शकेल। तेल घालायचं नाही आपल्याला, कारण हे दिवे लावून झाल्यानंतर हे दिवे टाकून द्यायचे नसतात, तर हे खायचे असतात। तर हे बघा, हे असे तयार होतात, दिसत असतील तुम्हाला। हे झाल्यानंतर ह्याच्या प्रत्येक ह्याच्यात एक फुलवात घालायची। 1 2 3 4 आणि 5। असे तुम्हाला जमलं तर दर शुक्रवारी करा, नाहीतर एक शुक्रवार तर अवश्य करा। म्हणजे मी तर दर शुक्रवारी करते, अगदी अर्ध्या वाटीचं पुरण घालून का होईना। ह्यानंच देवाला ओवाळायचं आणि ह्यानंच मुलांना पण ओवाळायचं आणि यामध्ये तूप घालायचं। हे चांगलं तूप आहे, तूपच घाला, तेल शक्यतो नाही, म्हणजे नाहीच घालायचं देवाला ओवाळताना तूप। आणि मुलांना जर तुम्हाला तुपाच्या दिवानं ओवाळायचं नसेल तर त्यांना साधा दिवा करून लावू शकता तुम्ही। आता तुम्हाला दाखवते मी ओवाळायचं कसं। आता आपण हे दिवे प्रज्वलित करून घेऊया। दिवे लावल्यानंतर काळी पडली त्याच्यात। ते बघा, आपले हे 5 दिवे तयार आहेत। आता आपण ह्यानं ओवाळूया।
तर अशा प्रकारे आपल्याला पुरणाचे दिवे करून आज मुलांना आणि देवाला ओवाळायचं आहे. मुलांना ओवाळलेलं मी आत्ता नाही दाखवत, देवाला ओवाळलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा असेच पुरणाचे दिवे करून आज सगळ्याजणी आपल्या मुलांना देवाला ओवाळून मुलांसाठी सौख्य, आरोग्य, संपत्ती सगळं मागाल अशी आशा करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.